Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department, and our subject is Industrial Engineering and Quality Control. So today we start the third chapter, ergonomics. So ergonomics चे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबचे ऑलरेडी व्हिडिओ ते मी ऑलरेडी सेंड केलेलेत आहे, लिंक्स सेंड मोडलवरती अपलोड केलेले आहेत. तरीसुद्धा एक बेसिकली तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी जनरली व्हॉट इज इर्गोनॉमिक्स. तर इर्गोनॉमिक्स म्हणजे इर्गॉन म्हणजे हा इर्गोनॉमिक्सचा जो वर्ड आहे. इर्गॉन मीन्स वर्क अँड नॉर्म्स मीन्स आपल्याला माहिती आहे नॉर्म्स म्हणजे लॉज असतात. तर वर्कशी रिलेटेड जे लॉज आहेत त्याला आपण काय म्हणतो इर्गोनॉमिक्स. बट आता ह्याच्यात जर डिटेल्स सांगायचे झाले तर इट इज नथिंग बट द ह्युमन अँड हिज वर्किंग कंडिशन्स. म्हणजे जनरली इर्गोनॉमिक्स का तयार केलेत तर ह्युमन्स आणि त्याच्या वर्किंग कंडिशन्स कशा कशा असतात त्याच्यानुसार आपण इर्गोनॉमिक्सच्या फॅक्टर्स किंवा कन्सिडरेशन बघितलेत. ओके, सो द सायन्स ऑन हाऊ टू फिट द टास्क अँड वर्किंग एन्व्हायरमेंट टू द वर्कर युजिंग सायंटिफिक डेटा. मग सायंटिफिकली वर्कर जो आहे तो कम्फर्ट फील करण्यासाठी, सॅटिस्फॅक्शनसाठी ह्या ज्या कंडिशन्स आहेत इर्गोनॉमिक्सच्या त्या बघितल्या जातात. मी आता व्हिडिओ जे शेअर केले त्याच्यानुसार तुम्हाला माहिती आहे की जनरली आपली बसण्याची पोझिशन असते. तर स्पेसिफिक त्या पोझिशनला जर आपण बसलो, आता हे कुठून काढलं त्यांनी तर आपले आर्म्स जे आहेत अँथ्रोपोमेट्री म्हणतात त्याला, आपण डिटेलमध्ये परत पुढे बघूया. तर त्याच्यानुसार आपण ती पोझिशन घेतली तर आपल्याला फटीक किंवा आपल्याला जो थकवा असतो तो तयार होत नाही. ओके, सो इर्गोनॉमिक्स इज द सायंटिफिक डिसिप्लिन कन्सर्न विथ understanding of the interactions among the human and other element of system, and the profession that applies the theory, principles, data and methods to design in order to optimize the human well-being and overall system performance. म्हणजे थोडक्यात ergonomics is related with the worker or human which can comfort or his working conditions are satisfied to हिम और हर. म्हणजे त्यांना ते सॅटिस्फॅक्टरी असावेत जनरली जे कंडिशन्स आहेत त्या. सो इट इज द सायंटिफिक डिसिप्लिन आहे हे. आता मग जनरली हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट का आणला असेल तर का गरज आहे ह्याची तर टू रिड्यूस द फिजिकल वर्कलोड. म्हणजे आपल्याला जो फिजिकल वर्कलोड असतो तो कमी करण्यासाठी. टू इम्प्रूव्ह द वर्किंग पोस्चर आपलं जे आहे रोजचं ते इम्प्रूव्ह करण्यासाठी. टू फॅसिलिटेट द इक्विपमेंट जे आहेत ते व्यवस्थित हँडल होण्यासाठी. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वर्किंग लाईफ अँड रिड्यूस द फटीक. जसं मी मगाशी म्हटलं की फटीक कमी करण्यासाठी. देन टू मॅक्सिमाइज द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन ऑपरेटरचं मॅक्सिमम इफिशियन्सी आपल्याला कॅप्चर करायची त्याच्यासाठी. टू मिनिमाइज द ह्युमन एरर आणि ह्युमन एरर कमी करण्यासाठी. सो जनरली दिस आर द नेसेसिटी ऑफ इर्गोनॉमिक्स. मग हा टास्क इर्गोनॉमिक्सचा इथं तयार केलेला आहे. ओके, ergonomics is the service of work which removes the barriers to quality, productivity and safe human performance by fitting products, tasks and environments to people. It is the science which deals with the relationship between man and his working environment. जसं मी मगाशी म्हटलं it is the human and its working conditions. It is the ergonomics. आपण ह्याला ergonomics म्हणू शकतो. In other words, it encompasses two correlated branches, industrial and physical ergonomics, and second one human factors. मग इर्गोनॉमिक्स इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये कुठला इर्गोनॉमिक्स असतो, कोणते फॅक्टर्स आहेत. आता ह्याच्यात जनरली इर्गोनॉमिक्समध्ये अजून आपण एक पॉईंट सांगू शकतो की जे जनरली जे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स आपण पुढे बघूया कोणते कोणते असतात. त्याच्यानुसार आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे रिलेटेड ते इर्गोनॉमिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो नेक्स्ट वन इज नीड ऑफ इर्गोनॉमिक्स. ओके, सो आता मगाशी पण आपण बघितलं की का नेसेसिटी आहे तर तोच पॉईंट आपण इथं परत यांनी डिटेलमध्ये ते थिअरॉटिकली दिलेलं आहे. तुम्ही एकदा रीड करा वाटलंच तर. मी नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. सो वर्क इफिशियन्सी, देन हेल्थ अँड सेफ्टीसाठी, कम्फर्ट अँड ईज फॉर द यूज अँड जॉब सॅटिस्फॅक्शन. तर ह्या सगळ्यांसाठी जनरली इर्गोनॉमिक्सची गरज आहे. ओके, आता इर्गोनॉमिक्समध्ये हा एक चार्ट दिला आहे त्यांनी. हा एक बघा, टास्क डिझाईन, ह्युमन फॅक्टर, मशीन डिझाईन अँड वर्क एन्व्हायरमेंट. हा त्याचा कन्सेप्ट आहे थोडक्यात. म्हणजे हा इर्गोनॉमिक्सशी रिलेटेड हे फॅक्टर्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे गोल्स ऑफ इर्गोनॉमिक्स. का तयार केले इर्गोनॉमिक्स, मेन गोल काय. इर्गोनॉमिक्स जर तयार केले तर काय होते, टॉलरेबल वर्किंग कंडिशन. म्हणजे जो वर्कर आहे त्याला कोणत्याही हजार्डस किंवा कोणतेही ह्युमन हेल्थला होऊ नये वर्किंग कंडिशन्समध्ये. तर त्याच्यासाठी आपण टॉलरेबल वर्किंग कंडिशन्स तयार करतो. देन ॲक्सेप्टेबल वर्किंग कंडिशन्स
म्हणजे जे वर्कर जो आहे त्याचं सायकोलॉजिकल किंवा सोशिओलॉजिकल टेक्नॉलॉजिकल जे काही नॉलेज आहे ते त्याला ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे ऑप्टिमल. ऑप्टिमल म्हणजे वर्किंग कंडिशन्स इज डिझाईन अँड वेल अडॅप्टेड टू ह्युमन कॅरेक्टरिस्टिक कॅपॅबिलिटीज अँड डिझायर्स एनी फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बीइंग अचिवेबल बाय मेजॉरिटी ऑफ पीपल. ऑप्टिमल म्हणजे त्यांना ते ऑप्टिमाइज असलं पाहिजे. ओके, म्हणजे मेंटली सोशली त्याला ते ॲक्सेप्ट पाहिजे. ओके, सो टॉलरेबल ॲक्सेप्टेबल अँड ऑप्टिमल इट इज द गोल्स ऑफ इर्गॉनॉमिक्स. म्हणजे ह्याच्यासाठी आपण हे इर्गॉनॉमिक्सचं आपलं एम आहे मेन की इर्गॉनॉमिक्स हे तयार करण्याचं. ओके, देन नेक्स्ट आहे इर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. आता कन्सिडरेशनमध्ये काय कन्सिडर केलं जातं जर तुम्हाला इर्गॉनॉमिक्स तयार करायचं तर त्याच्यासाठी काय कन्सिडरेशन पाहिजेत. वर्कर कॅपॅसिटी, वर्करची कॅपॅसिटी किती आहे. ओके, देन बायोलॉजिकल फॅक्टर. आता वर्करची कॅपॅसिटी म्हणजे काय, फिजिकल कॅपॅबिलिटी अँड लिमिटिंग फॅक्टर्स, म्हणजे त्याचे लिमिटेशन्स काय असणार आहे, फिजिकली तो कसा आहे. मग ह्याच्यात काय काय असतील, सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतील कोणते बघा, त्याची स्ट्रेंथ, देन जेंडर म्हणजे मेल फिमेल, देन स्किल, त्याचं स्किल किती आहे ते, देन हँडनेस, देन एज म्हणजे वय किती आहे, फिजिकल वर्क कॅपॅसिटी. मग ह्या झाल्या त्याची वर्करची कॅपॅसिटी. म्हणजे जेव्हा इर्गॉनॉमिक तयार करायचे तेव्हा हा कन्सिडर केला जातो फॅक्टर. देन नेक्स्ट आहे बायोलॉजिकल फॅक्टर. आता बायोलॉजिकलमध्ये काय येणार आहे, बॉडी डायमेन्शन म्हणजे आता त्याच्यात काय येईल, हाईट येईल. ओके, देन बॉडी कॅपॅबिलिटीज, देन फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. फिजिओलॉजिकल म्हणजे फिजिकली तो किती फिट आहे त्याच्यानुसार त्याचे फॅक्टर्स येतील. ओके, देन वर्क फॅक्टर्समध्ये काय आहे, टास्क डिमांड डिपेंड ऑन द नेचर ऑफ वर्क. आता वर्क कसं दिलं आहे त्याच्यानुसार ते ठरवलं जातं. देन व्हॅरी अकॉर्डिंगली, दॅट इज ॲक्युरसी, कॉम्प्लेक्सिटी, फोर्स रिक्वायर्ड, हे सगळे पॉईंट्स ह्याच्यात कव्हर केले जातात. देन वर्किंग एन्व्हायरमेंट. ओके, वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये काय असणार आहे, मग नॉईज असेल किंवा टेम्परेचर असेल, एअर फ्लो असेल. ठीक आहे, हे जे पॉईंट्स आहेत ते जनरली कुठं वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे इर्गॉनॉमिक तयार करताना इर्गॉनॉमिक कन्सिडरेशनमध्ये वर्कर कॅपॅसिटी, बायोलॉजिकल फॅक्टर, वर्क फॅक्टर्स म्हणजे काम काय करायचं आहे ते, टास्क काय आहे तो, आणि वर्किंग एन्व्हायरमेंट कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे, ह्याच्यानुसार ते इर्गॉनॉमिक कन्सिडरेशन केले जातात. ओके, देन नेक्स्ट आहे कॉम्पोनंट ऑफ इर्गॉनॉमिक्स. आता ह्याच्यात जे कॉम्पोनंट्स आहेत ते बघा, कॉम्पोनंट ऑफ इर्गॉनॉमिक्स, अँथ्रोपोमेट्री म्हणजे फिजिकल डायमेन्शन जे आहेत ह्युमन बॉडीचे. डायमेन्शन म्हणजे काय, हाईट किंवा आर्म, लेंथ ऑफ हँड, देन आपला जो हे हात आहे, हाताचे फिंगर्स असतील, ह्याचे जे काय डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स बघितले जातात. हे झालं अँथ्रोपोमेट्री. देन बायोमेकॅनिक्स म्हणजे काय, आता हे मेकॅनिक्स म्हणजे आपल्या टेक्निकल फील्ड्स आहे, त्यामुळे बायो म्हणजे बॉडीशी रिलेटेड आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द बिहेवियर ऑफ द बॉडी इन मेकॅनिकल टर्म्स. म्हणजे मेकॅनिकल टर्म्समध्ये बॉडीचं जे काही बिहेवियर असतं ते तिथं त्याचा कन्सिडरेशन केलं जातं बायोमेकॅनिक्स. ओके, म्हणजे स्टॅटिस्टिकली बॉडी स्टेबल असताना काय, किंवा डायनॅमिक्स म्हणजे काय, जेव्हा मोशन मध्ये असताना कसं आहे, तर हे सगळं इथं कन्सिडर केलं जातं. देन आहे फिजिओलॉजिकल म्हणजे काय, तर मेजरिंग ऑफ टेक्निक्स ऑफ द बॉडी ॲट वर्क. ठीक आहे, बॉडीचे जे काय ॲट वर्कमध्ये असताना जे काय टेक्निक्स आहेत ते झालं फिजिओलॉजिकल. आणि फिजिओलॉजी झाल्यानंतर इंडस्ट्रियल सायकोलॉजी. आता इंडस्ट्रियल सायकोलॉजी काय, तर वर्कर किंवा कोण असेल ऑब्झर्व, तर त्याचं वर्कर्सचं ॲटिट्यूड आणि बिहेवियर जे असणार आहे ती झाली त्याची सायकोलॉजी. मग ह्या सगळ्या कन्सिडरेशन किंवा हे सगळे कॉम्पोनंट्स तुमच्या इर्गॉनॉमिक्समध्ये येतात. इर्गॉनॉमिक्स मी परत एकदा सांगते, इर्गॉन मीन्स वर्क आणि नॉर्म्स मीन्स लॉ रिलेटेड टू द वर्क. मग वर्कशी रिलेटेड जे लॉ बनवले जातात त्याच्यासाठी तुम्ही हे कॉम्पोनंट्स, हे फॅक्टर्स बघता. ओके, मग ह्याच्यात तुम्हाला डिटेल अँथ्रोपोमेट्रिक डिटेल दिलेली आहे, ते आपण नेक्स्ट ह्याच्यात बघूया, नेक्स्ट पॉईंट्समध्ये बघूया. ठीक आहे, हेच इथं परत दिलेले त्यांनी कुठले फॅक्टर्स, कुठले कॉम्पोनंट्स आहेत ते. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे एर्गॉनॉमिक इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द फॉलोविंग वर्क एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतं, फिजिकल डिमांड, स्किल डिमांड, रिस्क डिमांड अँड टाईम डिमांड. आता एक्झाम्पल काय आहे, तर लिफ्टिंग द ऑब्जेक्ट, मुव्हिंग द ऑब्जेक्ट, ही फिजिकल डिमांड झाली, बरोबर, लिफ्टिंग द ऑब्जेक्ट. देन स्किल डिमांड, टायपिंग, आपण टायपिंग करणं म्हणजे काय झाली, स्किल. कशी स्किल आहे, प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. देन रिस्क, रनिंग अँड आईस पेवमेंट. आता रिस्क काय आहे, तर इथं आता त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे की बर्फाच्या ह्याच्यावरती पळणं म्हणजे ही रिस्क झाली. ओके, देन टाईम डिमांड, ट्राईंग टू फिनिश ऑल द वर्क बाय एंड ऑफ द सेमिस्टर, त्या टायमिंगमध्ये कंप्लीट करणं म्हणजे हे झालं वर्क एन्व्हायरमेंटमधलं इर्गॉनॉमिक्स. ओके,
इथं इर्गॉनॉमिक्सचा असा अभ्यास केला जातो ह्या पॉईंटनुसार. म्हणजे फिजिकल असेल तर काय लिफ्ट करणार आहे, स्किल डिमांड काय आहे. ओके. देन आहे सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. आता सायकोलॉजिकलमध्ये काय आहे, सोशल, वर्किंग इन टर्म्स. ओके. देन कल्चरल, पेस ऑफ लाईफ इज डिफरंट इन डिफरंट कंट्रीज. म्हणजे प्रत्येकाचं कल्चर वेगवेगळं असतं, त्या कल्चरनुसार तुम्ही ते बनवत असता. देन लाईफस्टाईल कशी आहे त्याच्यानुसार. देन फिजिकल एन्व्हायरमेंट. आता फिजिकल एजंट्समध्ये काय येणार, हीट, नॉईज, व्हायब्रेशन, टेम्परेचर वगैरे. देन केमिकलमध्ये काय येणार, एअर पोल्युशन. आणि बायोलॉजिकल एजंटमध्ये येणार एअरबोन डिसीज. ओके, जे डिसीज असतात एअरबोनची ती. सो इट इज द फिजिकल एन्व्हायरमेंट. आणि टेक्नॉलॉजीमध्ये काय अभ्यास केला जातो, प्रोडक्ट डिझाईन, देन हार्डवेअर इंटरफेस डिझाईन अँड सॉफ्टवेअर इंटरफेस डिझाईन. सो इट इज द इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द इर्गॉनॉमिक्स. इर्गॉनॉमिक्सचा स्टडी करण्यासाठी ह्याचा सगळ्यांचा स्टडी 1 बाय 1 केला जातो. ओके. नेक्स्ट आहे मॅन मशीन सिस्टीम. ह्युमन मशीन सिस्टीम और मॅन मशीन सिस्टीम म्हणतात ह्याला. दिस कन्सेप्ट ऑफ सिस्टीम इज फंडामेंटल अँड सेंट्रल टू ह्युमन फॅक्टर्स. ह्युमन फॅक्टर्सला सेंट्रल आहे. दिस कन्सेप्ट हॅज बीन डिस्क्राइब्ड इन सेव्हरल वेज. अ सिस्टीम इज अन एंटिटी दॅट एक्झिस्ट टू कॅरी आउट सम पर्पज. A system is an organized or complex whole, an assembly or combination of things of the parts. Human machine system, combination of one or more human beings, one or more physical components interacting to bring about from given inputs some desired outputs. काहीतरी इनपुट दिल्यानंतर काहीतरी आपल्याला डिझायर्ड आउटपुट पाहिजे. अ मशीन कॅन अ प्रोडक्ट, इक्विपमेंट, डिव्हाइस और एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात काय आहे तर मॅन्युअल सिस्टीम. देन मॅन मशीन सिस्टीममध्ये काय काय असते बघा, ह्युमन आणि मशीन म्हणजे मॅन आणि मशीन ह्याच्यामधला जो आहे तो आहे तुमचं इर्गॉनॉमिक्स, आणि हे बाकीचं आहे त्याचं वर्क एन्व्हायरमेंट. मग ह्याच्यानुसार मॅन मशीनचे जनरली मॅन मशीनमध्ये 3 टाईप्स पडतात. एक असेल फक्त मॅन्युअल. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरं असेल मशीन, फक्त मशीन म्हणजे मेकॅनिकल असेल. ओके. आणि तिसरं आहे ॲटोमॅटिक. ओके, आता ते बघूया आपण. मॅन्युअल सिस्टीम म्हणजे काय आहे तर इट इज द मॅन डायरेक्टेड सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ द हँड टूल्स, म्हणजे हँड टूल्सनं काहीतरी काम वर्क करायला लागला आहे. ओके, विच आर कपल्ड बाय ह्युमन ऑपरेटर. मग आता इथं एक्झाम्पल दिलं आहे बघा, फिलिंग अ वर्कपीस तुम्ही ठेवायला लागला आहे. ओके, म्हणजे हा काय झाला मॅन्युअल सिस्टीम म्हणजे मॅन सिस्टीम. मेकॅनिकलमध्ये काय आहे तर सेमी ऑटोमॅटिक, म्हणजे माणूस एखादं मशीन चालू करतो आहे त्याला काय म्हणायचं, सेमी ऑटोमॅटिक किंवा मेकॅनिकल सिस्टीम. ओके. आता ह्याचं एक्झाम्पल काय आहे तर मॅन ऑपरेटिंग द मिलिंग मशीन, हे झालं मेकॅनिकल सिस्टीम. आणि ॲटोमॅटिकमध्ये काय आहे, ॲन ऑटोमॅटिक सिस्टीम स्टील मोर कॉम्प्लेक्स सिस्टीम इन विच ऑल फंक्शन्स आर कॅरीड आउट ॲटोमॅटिकली विदाउट हेल्प ऑफ ऑपरेटर. आता इथं ऑपरेटर नसताना जे आहे त्याला म्हणायचं ॲटोमॅटिक. मशीन डज द फंक्शन्स ऑफ सेन्सिंग, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. मग आता हे कुठं आहे तुम्हाला माहिती आहे तर हे कुठं आहे CNCमध्ये वगैरे आहे. ते कुठलं म्हणू शकतो आपण, ॲटोमॅटिक सिस्टीम. सो जनरली मॅन मशीन सिस्टीममध्ये 3 येतात, एक मॅन सिस्टीम किंवा मॅन्युअली, देन मेकॅनिकल आणि देन ॲटोमॅटिक सिस्टीम. ओके. सो इट इज कॉल्ड द मॅन मशीन सिस्टीम और ह्याला ह्युमन मशीन सिस्टीम पण म्हटलं जातं. ओके. सो जनरली 3 ॲस्पेक्ट ऑफ मॅन मशीन सिस्टीम: डिझाईन ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्लेस, डिझाईन ऑफ कंट्रोल्स अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स और कंडिशन्स. डिझाईन ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्ले, जी डिस्प्ले होती आहे डिझाईन इन्फॉर्मेशन ती. देन डिझाईन ऑफ कंट्रोल कसे केले जातात ते, म्हणजे कंट्रोल म्हणजे काय तर एखादा हँड लिव्हर आहे, पुश बटन आहे, हे झालं कंट्रोल्स. देन एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे रेग्युलर आहे, टेम्परेचर, नॉईज, व्हायब्रेशन, परत काय असतात आपले विदर असतात, म्हणजे वेगवेगळे समर कंडिशन्स असतात, हे सगळे इथं येतात. ओके. आता नेक्स्ट मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की अँथ्रोपोमेट्री, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया की व्हॉट इज अँथ्रोपोमेट्री काय असतं ते डिटेलमध्ये इथं आहे. ओके. सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.